कमी वजनाच्या बालकांसाठी NSCU कक्ष देवदूत। ठाणे जिल्हा रुग्णालय प्रसूतिगृहात 1 किलोपेक्षा कमी वजनाच्या नवजात बालकांसाठी रुग्णालयातील SNCU कक्ष देवदूत ठरत आहे। ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात आहे। प्रसूतिगृहात एखादे बाळ 1 किलोपेक्षा कमी वजनाचे जन्माला आले तरच त्याच्यासाठी SNCU कक्ष म्हणजेच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट या ठिकाणी ठेवले जाते। आई आणि बाळाला कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत। 1 किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या SNCU कक्षामध्ये काळजी घेतली जाते। कमी वजनाच्या बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशा बाळांना सांभाळण्यासाठी मोठी जबाबदारी आमच्यावरच असते। मात्र असे असले तरीही SNCU मधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची खूप चांगल्या प्रकारे आपुलकीने काळजी घेतात, त्यामुळे कमी वजनाची बालकेही सुखरूप असतात, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले। सर, SNCU कक्षामध्ये नवजात बालकांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते? उजवे जे नवजात बालकं कमी दिवसाचे जे जन्माला येतात, कमी वजनाचे, ज्याला आपण IUGR बोलतो, किंवा मग प्रीटर्म डिलिव्हरीज वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या काही आजार असतात कंजनच्या, त्याच्यामुळे हे बच्चोंना एवढी ताकद नसते। बऱ्याच अंशी याच्या लंगमध्ये जे फेफडा असो ऑक्सिजनेशनसाठीचा तो तयार झालेला नसतो, त्याच्यामुळे ते सर्फॅक्टंट वगैरे देणं, त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट करणं आणि एकदा स्टेबिलाइज झाले काही इन्फेक्शन वगैरे किंवा सेप्टिसियम असेल ते कंट्रोल करणं। एकदा जर हे बेबी स्टॅबिलायझर झाले तर त्यांना पुढे मेन प्रॉब्लेम येतो न्यूट्रिशन सप्लिमेंटचा आणि न्यूट्रिशन त्यांना फीड कसं द्यायचं, काय बऱ्याच वेळा ते ब्रेस्ट फीड किंवा बाकीचं काही टॉलरेट करत नाही, मग ते केअर घ्यायची प्रोसेस खूप लांब असते। कधी कधी ही महिने 2-3 महिने पण चालतात, ते वजनावर डिपेंडंट आहे। सिव्हिलमधला आपला जर अनुभव आहे तर आम्ही 500 ग्रॅमच्या बच्चूला पण अतिशय छानपैकी 1 किलोच्या वरती आणि 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवून त्यांना डिस्चार्ज केलं आहे। किंवा ट्रिपलेट बच्चू जे होते, जे 1 किलोच्या आसपास सगळे होते, ते बच्चू आपलं सक्सेसफुली आता रिसेंटली डिस्चार्ज केलेलं आहे। त्याचे एक्सटेन्सिव्ह केअर घेतली जाते, जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये, त्यांना श्वसनाला काही त्रास होऊ नये, कुठल्या प्रकारचा दुसरे आजार त्यांना जडू नये आणि त्यांनी ब्रेस्ट फीड किंवा फीड घेऊन त्याची तब्येत, त्याचे ग्रोथ, त्याचं वेट हे रेग्युलरली वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी। आणि नंतर लॉंग लास्टिंग जे कॉम्प्लिकेशन असतात त्यांच्यामध्ये परमनंट काही डिसॅबिलिटी होऊ शकते किंवा काय, याचे प्रिव्हेन्शन करणं, मग त्यासाठी डोळ्याचं स्क्रीनिंग करणं, हिअरिंगचे स्क्रीनिंग करणं, काय हिअरिंग लॉस किंवा अंधत्व वगैरे काय आहे का, किंवा बाकी काही असे काही कंजन्टल डिसऑर्डर, डिसीज काय आहे का, किंवा एखादा मेटाबॉलिझम डिसऑर्डर, ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही प्रॉपरली ह्या बाळांचं त्यांना व्यवस्थित फीड देऊन, कॅल्क्युलेटेड फीड देऊन डेली वेट गेन त्याचा मॉनिटर करतो। आणि एकदा व्यवस्थित झालं आणि एकदा मदरला कॉन्फिडन्स झालं, मदरला आम्ही ट्रेनिंग देणं, फीड कुठल्या प्रकारचं द्यायचं, कशा पद्धतीने दूध पाजायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेनिंग देतो। एकदा मदरला कॉन्फिडन्स आलं, बाळाचा वेट गेन छानपैकी जर असेल आम्ही उजवे डिस्चार्ज करतो। खूप चॅलेंजिंग काम आहे आणि आमच्याकडे जे आमचे पेडियाट्रिशियन बालरोग तज्ज्ञ आहे, आमच्या स्टाफ नर्सेस आहे, मावशी आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने केअर घेऊन या बच्चोंना डिस्चार्ज करतात। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।